नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत. आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री रविशंकर यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचं इरोड जिल्ह्यातल्या सत्यमंगलम इथं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलेलं आहे. श्री रविशंकर यांच्या सोबत इतर 4 जण हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. जास्त धुकं आणि खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर आज सकाळी 10:40 उतरवण्यात आलं. या सगळ्या प्रकारामध्ये सुदैवानं कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. धुकं आणि खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागल्याचा हा सगळा प्रकार समोर येतोय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, काय नेमकी माहिती? ज्या पद्धतीने माहिती मिळते की श्री रविशंकर हे जे गुरु आहेत, योग गुरु, त्यांच्या संदर्भातली माहिती आहे. त्यांचं हेलिकॉप्टर जे आहे ते आपत्कालीन लँडिंग करावं लागलं आहे. ते सत्यमंगलम या ठिकाणी आणि ते इरोड जिल्ह्यातले हे स्थळ आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं, अतिशय धुकं आणि कडक धुकं आणि बिकट वातावरणामुळे त्यांचे सकाळी आज 10:40 त्यांच्या हेलिकॉप्टरचं लँडिंग करावं लागलं. जवळपास 50 मिनिटे ते हेलिकॉप्टर तिथे थांबून राहिलं. त्यानंतर 11:30 वाजता जेव्हा वातावरण स्पष्ट झालं आणि त्याच्यानंतर हेलिकॉप्टर पुन्हा एकदा उडाल्याची माहिती मिळाली आहे. या संपूर्ण याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीला इजा झाली नाही. श्री रविशंकर यांच्यासोबत साधारणतः 4 जण असल्याची माहिती पुढे आलेली आहे. बरं प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. गणपतीचा जन्मोत्सव दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या चतुर्थीला म्हणजेच विनायकी चतुर्थीला साजरा केला जातो आणि पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीचा मुलगा गणपतीचा जन्म याच दिवशी झालेला होता आणि म्हणून हा दिवस गणेश जयंती. नंतरची बातमी औरंगाबादमधली आहे. औरंगाबादमध्ये चोरट्यांनी कमाल केली आहे. मंदिरात चोरी आधी देवाला फुलं वाहून दर्शन घेतलं आणि त्यानंतर दानपेटीमधल्या पैशांवर चोरट्यांनी डल्ला मारला. हा प्रकार गंगापूरमधल्या पाचपीरवाडी गावातला आहे. गावातल्या टेकडी महादेव मंदिरात चोरट्यांनी थेट गाभाऱ्यात प्रवेश केला. सुरुवातीला महादेवाच्या पिंडीवर फुलं वाहिली, नंतर महादेवाला नमस्कार केला आणि अगदी महादेवाच्या समोरच असलेल्या दानपेटीतल्या पैशांवर चोरट्यांनी डल्ला मारला. हा सगळा प्रकार इथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय. मंदिरातल्या या सगळ्या चोरीची घटना इथल्या एका सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेली आहे. गंगापूरच्या पाचपीरवाडीत चोरट्यांनी ही कमाल केली आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये पैलवान महेंद्र गायकवाडनं पैलवान सिकंदर शेखचा पराभव केला होता. सिकंदर शेखच्या पराभवाची सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगळीच चर्चा रंगलेली होती. त्यानंतर सिकंदर शेखनं भीमा केसरी गदा जिंकून मैदान गाजवलं होतं. मोहोळ शहरात सिकंदर शेख याची वाजत गाजत आता रॅली काढली जाते. मोहोळ शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीची सुरुवात झाली आहे. जिप्सीमध्ये बसून सिकंदर शेख याची रॅली मोहोळ शहरातनं काढण्यात येते. यानंतरची ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. युरोपियन कमिशननं दिलेल्या तरंगत्या दवाखान्याला मोठं लिकेज आता होत असल्याचं समोर येत आहे. तरंगत्या दवाखान्याला खालच्या भागातनं पडलेल्या खड्यामुळे पाणी शिरलेलं आहे. या तरंगत्या दवाखान्याला गळती लागल्याची ही बाब आता समोर येते. 20 तारखेची ही घटना आहे. अतिदुर्गम भागामध्ये असलेल्या अंबाई पाड्यामध्ये सेवा देण्यासाठी ही बोट हा तरंगता दवाखाना गेलेला होता. मात्र चालकांच्या वेळीच हा सगळा प्रकार लक्षात आला आणि मोठा अनर्थ टळला. यावेळेला डॉक्टरसह 4 कर्मचारी या बोटीवर तैनात होते. न्यूज 18 लोकमतनं 15 दिवसांपूर्वी स्पेशल रिपोर्टमधनं या ठिकाणी काम करणाऱ्या वैद्यकीय पथकाच्या धोकादायक प्रवासाची व्यथा मांडलेली होती आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. निलेश पवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. निलेश, चालकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याचं समोर येतंय. निलेश, काय सांगता येईल याबद्दल?
आपण 15 दिवसापूर्वी जेव्हा ह्या बोटीचा प्रवास केला होता त्याच वेळेस ही बोट वापरण्यासाठी किती धोकादायक आहे याचं वास्तव आपण मांडलं होतं आणि ह्या धोकादायक बोटीवरती आरोग्य पथक कशा पद्धतीने या अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा देत होतं याची व्यथा देखील आपण मांडली होती. 2005 मध्ये युरोपियन कमिशननी 2 बोटी ह्या तरंगता दवाखान्या ज्या आहेत त्या आपल्या आरोग्य जिल्हा परिषद आरोग्य विभागाला दान दिलेल्या होत्या. मात्र 2005 पासून आजपर्यंत याचा मोठा मेंटेनन्स झालेला नव्हता. त्याच्या खालचा भाग कधी तपासण्यात आलेला नव्हता. त्यामुळे एक बोट गेल्या 2018 पासून आधीच बुडालेली होती आणि ह्या धोकादायक बोटीवर सुरू असलेल्या प्रवासाचा व्यथा आपण मांडली होती. मात्र ह्याकडे प्रशासनाने गंभीरतेने बघितलं नाही आणि त्याचीच परिणती म्हणावं लागेल. 20 तारखेला ही बोट सकाळी आंबेपाड्यावरती जेव्हा सेवा देण्यासाठी गेली त्यावेळेस चालकाला त्यातून पाणी शिरत असल्याचं निदर्शनास आलं आणि त्यांनी ज्यावेळेस पाट्यावरती काढल्या त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की मोठी गळती इथे होती. त्या टायमाला बोटीवरती जवळपास 4 कर्मचारी होते. एक डॉक्टर, खलासी, ड्रायव्हर आणि फार्मासिस्ट असा 4 जणांचा स्टाफ होता आणि त्यांनी कशीबशी ही बोट सरदार सरोवराच्या डॅम साईड पर्यंत नेली. जर ही बोट नेताना आणखीन काही मोठा अनर्थ झाला असता तर कर्मचाऱ्यांना देखील धोका निर्माण झाला होता. मात्र प्रशासनानं आरोग्य विभागानं याकडे वेळीच लक्ष दिले नाही. त्यामुळे हा मोठा एक प्रकारचा घटना ही घडलेली आहे. बरं निलेश, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. दौंडमधल्या भीमा नदी पात्रामध्ये सापडलेल्या 7 मृतदेहांचं गूढ अखेर उलगडलेलं आहे. भीमा नदीच्या पात्रामध्ये क्रूर हत्याकांड झालंय. 5 जणांनी या पवार कुटुंबाची हत्या केल्याची माहिती मिळतेय. या धक्कादायक प्रकरणाचा पोलीस आता अधिक तपास करतायत. मात्र पुण्यातल्या दौंडमधल्या पारगाव इथल्या भीमा नदी पात्रात एकाच कुटुंबातल्या 7 जणांचे मृतदेह सापडल्यानं खळबळ माजली होती. या सगळ्या घटनेनंतर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली होती. नदीपात्रात सापडलेले सगळे मृतदेह हे एकाच कुटुंबातले असून यामध्ये 2 पुरुष, 2 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. मेन जे आहेत मोहन पवार, त्यांची पत्नी, त्यांची मुलगी आणि जावई हे 4 इसम आहेत आणि मुलीची 3 मुलं जी आहेत तर त्यांच्या अशा 7 डेड बॉडीज आपल्याला मिळाल्या आहेत. यापैकी 3 लहान मुलांचे मृतदेह आपण पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेले आहेत. ते 7 माणसं होतं, 4 महिला आणि 3 मुलं. तिथे होतं ते कामाला होतं ते याला निगुजला पाईपलाईनचे काम करायला. त्यांना गोष्ट कळली ते त्यांची एक मुलाची पोरगी होती म्हणून बिल लागला पोराने त्याने पळून नेलं ते म्हणून. त्याच्यामुळे आम्हाला वाटतं संकेत त्या माणसानेच मारले. आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरनं आता पुन्हा एकदा टीका केली आहे. फक्त सही करून आल्यावर कामं होत नसल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. ज्या कंपन्यांसोबत एमओयू करून आले त्या कंपन्या कुठल्या आहेत असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला होता. आदित्य ठाकरे यांच्या या आव्हानाला मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. आदित्य ठाकरे बालिश असून त्यांची वक्तव्य गांभीर्यानं घेण्याची गरज नसल्याचं केसरकर यांनी सांगितलं. महाराष्ट्राची फसवणूक कधीपर्यंत होत राहणार हा माझा थेट सवाल. आणि म्हणून जसं मी रस्त्यांवर सांगितलं, जसं मी वेदांत फॉक्सकॉनवर सांगितलेलं, तसं मी पुन्हा एकदा चॅलेंज करतोय मुख्यमंत्र्यांना जे घटना बाहेर की चला आमने सामने बसूया, प्रेस समोर बसूया आणि तुम्ही मला नक्की सांगा की तुम्ही त्या 28-29 तासामध्ये डॅबॉसने नक्की काय असं केलं ज्याच्यावर तुम्हाला 40 कोटी खर्च करायला लागला आणि महाराष्ट्रासाठी आपण काय कमवलं. राज्य शासन जो खर्च करतो त्याला ऑडिट असतं. एवढं सुद्धा मंत्री झालेल्या माणसांना कळत नसेल तर ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. म्हणजे ज्या लोकांना फक्त 14,000 कोटीची गुंतवणूक आणता आली आणि तीच 1,40,000 कोटीची गुंतवणूक आल्यानंतर त्याच्याबद्दल काहीतरी स्टेटमेंट काढणं हे किती हास्यास्पद आहे हे महाराष्ट्राची जनता समजू शकते. ठीक आहे, आम्ही वयामुळे अनुभव नाही वगैरे एवढं समजू शकतो, परंतु म्हणून रोज काहीतरी बोलायचं आणि स्वतःचं हसं करून घ्यायचं. शाहरुख खानचा बहुचर्चित पठाण हा सिनेमा आज रिलीज झाला. शाहरुख खानच्या चाहत्यांनी हा सिनेमा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. अनेकांनी फर्स्ट डे फर्स्ट शोची तिकीटं बुक केली होती. हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केल्यानंतर सुद्धा
पठाणचे शो हाऊसफुल झाले. अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तात पठाणचे शो सुरू आहेत. पहिल्या शोला SRKच्या फॅन्सनं थिएटर्समध्ये मोठी गर्दी केल्याचं दिसलं. विरोधाच्या पार्श्वभूमीवर या थिएटर्सबाहेर पठाण चित्रपटाचे पोस्टर्स लावण्यात आलेले नव्हते. जे लावण्यात आलेले होते ते काढूनही टाकले गेले. मात्र तरीसुद्धा प्रेक्षक या सिनेमाला मोठी गर्दी करतायत. पठाण हा मूवीचा स्पेशल आम्ही पूर्ण हॉल बुक करून आज शो ठेवलेला आहे. त्यासाठी आमचे सगळे जे फॅन क्लबचे मेंबर आहेत कमीत कमी 100 ते 150 लोक इथं उपस्थित आहेत आणि आम्ही पिक्चरला घेऊन भरपूर असं उत्सुक आहे. आता बघूया काय पिक्चर सगळीकडनं तर चांगले रिव्ह्यूज आलेले आहे. इथं पण आपल्याला पण चांगला प्रतिसाद मिळेल असं वाटत आहे. पठाण मूव्ही चालू करण्यात आलेली होती, परंतु आम्ही या ठिकाणी निदर्शनं केले बजरंग दल विश्व हिंदू परिषदच्या वतीनं आणि ही मूव्ही बंद करण्यासाठी आम्ही थिएटर मालकांना विनंती केलेली आहे. जर येत्या 2 दिवसात ही मूव्ही बंद नाही झाली तर याच्यानंतर आम्ही जे काही उग्र स्वरूप धारण करू. त्याला सुद्धा हे थिएटरचे मालक असतील धुळे शहरात कुठल्याही थिएटरमध्ये ही मूव्ही चालू देणार नाही, ही या ठिकाणी मी यांना ताकीद देतो. आणि या सगळ्या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत. बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. बब्बू, राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये सध्या पठाणचे शो हाऊसफुल सुरू आहेत. पोलीस बंदोबस्तामध्ये सुरू आहेत. फॅन्स मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत. मालेगावातली नेमकी काय स्थिती? अजिंक्य, मालेगावात 3 सिनेमॅक्स आणि 2 छोट्या पडद्यावर अशा 5 ठिकाणी हा शाहरुख खानचा पठाण रिलीज झालेला आहे. सकाळपासून 7:30 वाजून पहिला शो सुरू झालेला आहे आणि तुफान गर्दी चाहत्यांनी केली. सर्व ठिकाणी हाऊसफुल आहे. रविवारपर्यंत हा जो काही शाहरुखचे चाहते त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांना हा चित्रपट कसा वाटला. एक नंबर शाहरुख खान की पिक्चर है, पैसा वसूल हो गया है, ब्लॉकबस्टर पिक्चर है जो है, और जितनी पब्लिसिटी होना थी हो गई. अब जो है फिल्म कामयाब है. पहले दिन ही जबरदस्त एक्शन मूवी है ये. शाहरुख खान की पिक्चर हर बार की तरह इस साल भी ब्लॉकबस्टर हिट हुई है. कुर्सी की पेटी बांध लो. सलमान का भी रोल है, क्या कहेगी उस बारे में? एकूणच अजिंक्य चाहत्यांचा जो उत्साह आहे तो अभूतपूर्व आहे. एक नंबर गेल्या 4 वर्षानंतर शाहरुखचा हा चित्रपट आलेला आहे. बरोबर बब्बू, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. फॅन्सच्या प्रतिक्रिया आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यात त्याबद्दल. धुळ्यात पठाण चित्रपटाला बजरंग दलाचा विरोध होत असल्याचं पाहायला मिळतंय. चित्रपट प्रदर्शनावरनं बजरंग दल आता आक्रमक झालेला आहे. शहरातल्या ज्योती चित्रपटगृहात बजरंग दलाकडून आंदोलन केलं गेलेलं आहे. पठाण चित्रपटाचे बॅनर फाडले गेलेत आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या सगळ्याचा निषेध केलाय. बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी चित्रपट बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र थिएटर बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात होता. पोलिसांनी वेळीच या कार्यकर्त्यांना रोखलं. हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये अशी मागणी बजरंग दलातर्फे करण्यात आली आहे. पठाण चित्रपटाला देशभरातनं अनेक ठिकाणी विरोध होतोय. मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर आणि इंदोरमध्ये पठाण चित्रपटाच्या विरोधात बजरंग दलातर्फे आंदोलन करण्यात आलंय. थिएटर्सच्या बाहेर लावण्यात आलेली पोस्टर्स फाडून टाकण्यात आल्याचे प्रकार मध्य प्रदेशमध्ये घडलेले आहेत. ग्वाल्हेर आणि इंदोरमधली ही दृश्य आपण पाहतो आहोत सध्या. शाहरुखचा पठाण हा सिनेमा आज रिलीज झालाय. मात्र अनेक हिंदुत्ववादी संघटनांकडून या चित्रपटाला कडाडून विरोध होतोय. यानंतरची बातमी कोल्हापुरातली आहे. कोल्हापुरात भाजपचे उपाध्यक्ष सचिन तोडकर यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पठाण सिनेमाच्या पार्श्वभूमीवर त्यांना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. चित्रपट प्रदर्शनामध्ये व्यत्यय आणू नये अशा आशयाची ही नोटीस त्यांना देण्यात आलेली आहे. शाहरुखच्या पठाण चित्रपटासाठी बांबू आणि पिकोलो या मराठी चित्रपटांचा बळी का असा सवाल
मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी उपस्थित केलाय. पठाणचं भलं करा, मात्र मराठी चित्रपटांना सुद्धा त्यांचा वाटा द्या, असं खोपकर म्हणतायत. मल्टिप्लेक्स चालकांनी याबाबत सामंजस्यानं वागावं असा इशारा सुद्धा मनसेकडून देण्यात आलाय. मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाहीत असं होऊ नये यासाठी मनसेकडून हा इशारा देण्यात आलाय. अनेक मराठी सिनेमे आहेत, त्यातल्या मल्टिप्लेक्सनी किंवा सिंगल स्क्रीन थिएटरनी एकाही मराठी सिनेमाला चांगले स्क्रीन्स किंवा थिएटर्स मिळत नाहीये. मी याचा निषेध करतो आणि जर का मल्टिप्लेक्सवाल्यांनी मराठी सिनेमांना थिएटर्स आणि चांगले स्क्रीन्स दिले नाहीत, मी त्यांना इशारा देतोय की महाराष्ट्रभर आंदोलन होईल आणि आम्ही बघून घेऊ की कसे मराठी सिनेमांना थिएटर्स मिळत नाहीत. 100 कोटीच्या कथित वसुली प्रकरणी संजीव पालांडे यांना मुंबई उच्च न्यायालयातनं जामीन मंजूर झाल्याचं आता समोर येत आहे. संजीव पालांडे हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव आहेत. या प्रकरणी सीबीआयनं गुन्हा दाखल केलेला होता. अनिल देशमुख यांना देण्यात आलेल्या अटी आणि शर्ती पालांडे यांना देखील कायम ठेवण्यात आलेल्या आहेत. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. सुस्मिता भदाणे पाटील आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सुस्मिता, काय नेमकी माहिती? 100 कोटीच्या कथित वसुली प्रकरणामध्ये अनिल देशमुख यांचे खासगी सचिव असणाऱ्या संजीव पालांडे यांना सुद्धा अटक करण्यात आलेली होती आणि याच प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं त्यांचा जामीन मंजूर केलेला आहे. सीबीआयनं हा गुन्हा दाखल केलेला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या परमबीर सिंग यांनी हे आरोप केलेले होते त्यांच्याच आरोपांवरनं हा गुन्हा नोंदवण्यात आलेला होता. आणि आता ज्या पद्धतीची माहिती समोर येते आहे यामध्ये पुरावे अपुरे असल्यामुळे आणि एकूणच सर्व इन्व्हेस्टिगेशनच्या रिपोर्ट नंतर कोर्टानं हा निर्णय घेतलेला आहे. काही अटी शर्ती घालून देण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये त्यांना सीबीआयच्या कार्यालयामध्ये जाऊन हजेरी लावणं बंधनकारक असणार आहे आणि या अटी शर्तींच्या आधारे आज हा जामीन मंजूर झालेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने संजीव पालांडे यांना तुर्तास हा जामीन मंजूर केलेला आहे. बरं सुस्मिता, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लखीमपूर खिरी हिंसा प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा उर्फ मोनूला सुप्रीम कोर्टानं अंतरिम जामीन मंजूर केलाय. सुप्रीम कोर्टानं 8 आठवड्यांचा हा अंतरिम जामीन मंजूर केलाय. आशिष मिश्रा जामिनादरम्यान यूपी आणि दिल्लीच्या बाहेर राहणार आहे. तुरुंगातनं सुटल्यानंतर आठवड्याभरात आशिष मिश्राला उत्तर प्रदेश सोडावं लागेल. सुप्रीम कोर्टानं सांगितलंय की मिश्रा याला त्यांच्या अधिकार क्षेत्रातल्या पोलीस ठाण्यामध्ये हजेरी लावावी लागणार आहे. ट्रायल कोर्टानं तपासलेल्या साक्षीदारांच्या स्थितीचा अहवाल पाठवल्यानंतर सुप्रीम कोर्टानं रजिस्ट्रीला निर्देशांसाठी प्रकरणांची यादी करण्याचे निर्देश दिले. 14 मार्चला या प्रकरणाची पुढची सुनावणी होणार आहे. अभिनेता अक्षय कुमार साई दरबारी पोहोचलेला आहे. अक्षयनं साईबाबांचं मनोभावे दर्शन घेतलेलं आहे. मोठ्या सुरक्षा बंदोबस्तामध्ये अक्षय कुमारनं साई दर्शन घेतलं. अक्षय कुमारला पाहण्यासाठी मोठी गर्दी देखील झालेली होती आणि या गर्दीमध्ये अक्षयला अभिवादन करताना एक भाविक पडल्याचा देखील प्रकार समोर आलाय. अक्षयनं थांबून खाली पडलेल्या या भाविकाला उचलून घेत त्याला काळजी घेण्याची विनंती केली आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.